हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्ण. माझ्या सोनू फॅशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला आहे. आता आपण स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर ठरल्याप्रमाणे आपण अस्तर आणि ब्लाऊजचं पीस कट करून घेतला आहे आणि जो प्रिन्स कटचा भाग आहे तो कट केलेला नाही आणि तसंच अस्तर आणि जे ब्लाऊजचं पीस आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. पूर्ण स्टिचिंग करून घ्यायची आहे. हळूहळू हाताने प्रेस करून पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं आहे. पूर्ण चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. मी प्रिन्स कटचा जो आकार आहे तो कट केलेला नाही. जो प्रिन्स कटचा पुढचा भाग आहे तो आपण स्टिचिंग करत आहोत. काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जे एक्स्ट्रा कापड होतं ते आपण कट करणार आहोत. एक्स्ट्रा कापड कट केलं सगळ्या बाजूचं जे एक्स्ट्रा आपण नेहमीप्रमाणेच अस्तरपेक्षा ब्लाऊजचं कापड थोडंसं जास्तच कट करतो. तर अशा प्रकारे आपण जे पार्टचं एक्स्ट्रा कापड होतं ते कट केलं आणि आपले आता दोन्ही पार्ट सारखे करून घ्यायचे आहे. बघा, हुकपट्टी आणि आईपट्टी, जेणेकरून आपला दोन्ही पार्ट वेगवेगळे येत नाही, एकसारखेच येतात. बघा, जिथून आकार दिला त्याच्यावर मी पूर्ण शिलाई टाकून घेतली. त्यानंतर जे 1.5 इंच मार्किंग केले आहे त्याच्यावर पण आपण शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने जर प्रिन्स कट शिवला तर प्रिन्स कट हा चेपत नाही आणि व्यवस्थित बसतो. जेव्हा जी शिलाई करून झाली आहे ती आपण कट करून घेतली आहे आणि आता आपण एक पार्ट एकावर ठेवून आपण शिलाई घालून घेणार आहोत. तर शिलाई देऊन हळूहळू द्यायची आहे. पहिल्यांदा थोडी जास्त, नंतर कमी, परत जास्त, अशा प्रकारे आपण शिलाई करायची आहे. तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. प्रिन्स कट हा सगळ्यात सोपा कट आहे. तर माझ्या पद्धतीनं तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करा, तुम्हाला लवकरच हा प्रिन्स कट जमेल. तर खाली आपण कापड ठेवून दोन्ही पार्ट हळूहळू वरती थोडं जास्त घ्यायचं आहे, नंतर कमी करत परत जास्त घ्यायचं आहे. तुम्ही हळूहळू शिलाई करायची आहे, जसं फास्ट नाही घ्यायचं. तुम्ही बघू शकतात किती छान प्रिन्स कट फुगला आहे बघा तुम्ही. तर असा प्रिन्स कट आपला आला तर आपली कुठेही म्हणजे चेपत वगैरे नाही आणि प्रिन्स कट व्यवस्थित बसतो. त्यानंतर आपण त्याच्यावर डबल शिलाई घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपली डबल शिलाई घातल्यामुळे ब्लाऊज खराब होत नाही किंवा लवकर त्याची शिलाई निघत नाही. त्यानंतर आपण दुसरा पार्ट तसाच तयार करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिथं आकार दिला होता तिथं टिप मारून घ्यायची आहे आणि टिप मारून झाल्यानंतर आपण कट करायचा ठरल्याप्रमाणे पहिला जो जसा भाग स्टिचिंग केला तर दुसराही करायचा आहे. 1.5 इंचावर कट करायचं, नंतर 4 इंचावर. तुम्ही मागचा व्हिडिओ कटिंगचा काळजीपूर्वक बघा आणि नंतर स्टिचिंगचा हा व्हिडिओ बघा. आणि असाच मी एकदम स्टेप बाय 2 व्हिडिओ बनवले आहे, त्यासाठी फास्ट होणार नाही. तुम्ही खरंच स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे आणि खरंच तुम्हाला सहज शिवता येईल एवढी सोपी पद्धत आहे. आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे, नंतर कमी करत परत जास्त घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. गरजू महिलांना हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त महिलांनी सपोर्ट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलला बघायला भेटतील. जशी आपण कटोरीची स्टिचिंग करतो तसं प्रिन्स कट करायची आहे. फक्त कटिंग करण्याची पद्धत वेगळी आहे, स्टिचिंगची पद्धत सगळ्यांची सेम आहे. त्यानंतर आपण दोन्ही पार्ट तयार झाले आहे. डबल शिलाई करून घ्यायची आहे. प्रत्येक आपण जेव्हा कटोरीची पण शिलाई करतो तेव्हा डबल घ्यायची आहे आणि कोणत्याही पार्टची डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला आणि हा ब्लाऊजचा कापड थोडा खराब आहे, त्यामुळं थोडीशी काळजीपूर्वकच मी शिलाई केली आहे. तुम्ही पण असंच करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे 4 इंचाची, त्यानंतर 2 इंचाची मुडपून घ्यायची. बघा, मी आता अशी घेतली आहे आणि डबल केली क्रॉसपट्टी आणि ब्लाऊजचं पीस आहे त्याच्या वरच्या बाजूनं ठेवायची आणि आतल्या बाजूने दाबटीप द्यायची आहे. बघा, आता आधी डबल करून जॉईन करून मध्ये एक चून दिली आहे आणि त्यात डबल करून शिलाई घालून घेतली आहे. त्यानंतर डबल फोल्ड करायचे आहे
आणि दाबटीप देऊन घ्यायचे. अशाच प्रकारे दोन्ही आपण क्रॉसपट्ट्या अशाच लावा आणि त्यावर डबल शिलाई घालत चला, म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज हे होणार नाही. आणि जे नवीन शिकतात त्यांनी शिलाई जरा टीप मारून थोडी मोठी ठेवा, म्हणजे जर चुकला तर तुम्हाला शिलाई पटकन काढता आली पाहिजे. त्यामुळं तुम्ही थोडीशी शिलाई मोठी घाला. अशा प्रकारे आपलं जे खालच्या दोन्ही क्रॉसपट्ट्या आहे तो पहिला पार्ट रेडी झाला आहे. दुसरं त्याचप्रमाणे 4 इंचाची घ्यायची, डबल फोल्ड करायची, वरच्या बाजून ठेवायची, जिथं टक्स असेल तिथं चून टाकायची आहे थोडीशी आणि टीप मारून घ्यायची. त्यानंतर दाबटीप टाकायचे. अशा प्रकारे पुढचा भाग पण रेडी झाला आहे. त्यानंतर आपण दाबटीप टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही पार्टच्या क्रॉसपट्ट्या तयार झाल्या आहे. आता आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी जोडायची आहे. आयपट्टी आणि हुकपट्टी एक 2.5 इंचाची घ्यायची आहे आणि एक 2 इंचाची घ्यायची आहे. ज्या बाजूने आपण व्हीचे आकार असत ते 2.5 इंचाची घ्यायची आहे आणि जी दुसऱ्या बाजूची ती 2 इंचाची घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 इंच मेजरमेंट सांगितलं आहे. आता आपण डबल फोल्ड ती केलेली आहे पट्टी आणि ती वरच्या बाजूला टाकली आहे आणि वरच्या बाजूने टीप मारून घ्यायची आणि ती दाबटीप देऊन खालच्या बाजूला करून दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्या बाजूला आपली हुकपट्टी येईल. आपण तिथे हुकपट्टी जॉईन करायची. हुकपट्टीने जे आपण हुक लावतो ती आणि व्ही म्हणजे जिथं अटकवतो ती बाजू. अशा प्रकारे आपली हुक जी बाजू हुक लावतो ती कंप्लीट झाली आहे. दुसरी हुक अटकवण्यासाठी आपण करत आहे तेव्हा जो अस्तर आहे ते खालच्या बाजूने आलं पाहिजे. थोडक्यात सुईची बाजू नाही ती उलटी बाजून ठेवायचं, टीप मारून घ्यायची. ही पट्टी वरून आली पाहिजे ना आपल्याला अटकवण्यासाठी. बघा, त्यानंतर आपण पुन्हा दाबटीप द्यायची आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही लवकरात लवकर शिक्षाला. अशी इतकी सोपी पद्धत आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, आता आपले व्ही पट्टी आणि आय पट्टी तयार झाली आहे. आणि त्यानंतर आपण दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून खून करून घ्यायचे आहे. कधी कधी खालीवर होतात किंवा एक मोठा एक छोटा होतो. आणि आपण आपल्या जो गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे, जो सारखं करायचं आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गोट मारायचा आहे. तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी सांगण्याचा प्रयत्न कराल. ओके, आता आय पट्टी आणि व्ही पट्टी रेडी झाली आहे. इथं थोडंसं काळजीपूर्वकच करायचं आहे, कारण कधी कधी हुक पट्टी आय पट्टी जर मोठी कमी जास्त झाली तर ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग जाते आणि ब्लाऊज सगळं चुकल्यासारखं वाटतो. तर ते आपल्याला हुक पट्टी आय पट्टी ते झालं आहे. आता आपण क्रॉस पट्टी हे पायपिंग देणार आहोत गळ्याला. त्यासाठी मी तिरकस कपडा 1 इंचाचा काढला आहे आणि त्याला नंतर एक शिलाई टाकून घेतली आहे आणि फोल्ड केला आहे. इथं माझ्या थोडं मशीनचा प्रॉब्लेम झाला होता, धागा व्यवस्थित येत नव्हता. नंतर मी तो धागा व्यवस्थित करून घेतला आणि दोन्ही पण गोट मारून घेतले आहे. बघा कसे धरले आहे. आता जी शिलाई घातलेली बाजू ती सोडायची आणि जी प्लेन आहे का ती गळ्याच्या बाजून टाकायची आणि हळूहळू टीप मारून घ्यायची आहे. गळ्याजवळ आल्यावर एक चून टाकायची आहे, परत शिलाई करायची आहे आणि थोडं शिलाई करायची आहे. नंतर लास्ट कडेला आल्यावर थोडंसं कपडा दुमवायचा आहे, डबल घडी करायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर जे एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं आहे आणि जो आपण जी पायपिंग जोडली आहे ती पूर्णपणे खालच्या बाजूला टाकायची आहे. खालच्या बाजूला टाकून वरून पायपिंग करून घ्यायची आहे. आपण हळूहळू पायपिंग करायची आहे, जास्त फास्ट नाही करायची, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. बघा,
फ्रेंड्स कट तुम्ही बघू शकतात का किती छान स्टिच झाला आहे. तुम्ही पण असंच करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आता आपल्याला बाही जॉईन करायची आहे. तर बाही ठरल्याप्रमाणे आपण बाही जॉईन करणार आहोत. त्या अगोदर आपला थोडासा कपडा कमी होता ते आपण जॉईन देऊन घ्यायचे आहे. तर बघा मी कसं जॉईन देऊ राहिले. जो बाईचा कपडा खाली वरून जो आपल्याला एक्स्ट्रा जोडायचा तो वरून टाकायचा, टिप मारायची आणि टिप देऊन घ्यायची आहे. बघा तर अशी तुम्ही जर टिप दिली तर तुम्ही जॉईन लावलाय काय ते काहीच समजत नाही. परत त्या बाजूने पण जिथं कपडा कमी आहे तिथं जॉईन द्यायचं आहे आणि पुन्हा दोन्ही बाजून द्यायचं आहे. कारण शक्यतो अस्तरचा कपडा असं तर तुम्ही मेन ब्लाऊजचा कपडा त्याला जॉईन द्या. कारण आपले जे आपण हे करतो ब्लाऊज फिटिंग त्यावेळेस त्याच्यामध्ये तो कपडा जातो, त्याच्यामुळे जास्त अस्तर लावायची काही गरज नाही. अशा प्रकारे आपले जॉईन देऊन झालं आहे आणि आता आपण बाही तयार करणार आहोत. बाही बघा खाली सुईची ठेवायची, वरून अस्तर ठेवायचं आणि टिप मारून घ्यायची आहे. टिप शिलाई तुम्ही काही पण म्हणू शकतात. इथं मशीने धागा सोडला होता, मी धागा टाकून घेतला आणि शिलाई करून घेतली आहे. एकदम स्टेप बाय स्टेप सावकाश आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत मी हा व्हिडिओ पूर्ण शेअर केला आहे. तर तुम्ही समजून घेऊन जास्तीत जास्त ट्राय करा आणि लवकरात लवकर शिकण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने आपल्याला बरोबर शिलाईचं काम असं आहे की तुम्ही जेवढे प्रॅक्टिस करशाल तेवढं तुम्हाला ब्लाऊजचं नॉलेज जास्त येईल आणि जसं डोक्यात बसतं. कारण एकदा चुकलं सोडून दिलं असं कधीच करायचं नाही. तुम्हाला शिलाईच्या कामात प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल तेवढे तुम्ही लवकर ब्लाऊज स्टिच करू शकतात, अन्यथा ब्लाऊज तुम्ही कधीच शिकणार नाही. तर अशा प्रकारे माझी बाही झालेली आहे. पहिल्यांदा सुईचा कपडा, नंतर अस्तर फोल्ड केलं, दाबटेप दिली आणि पूर्ण बाहीला शिलाई करून घेतली. एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता एक बाजू फुगीर आणि एक बाजू खोलकट झाले आहे. तशाच प्रकारे दोन्ही क्रॉसमध्ये झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाला आहे. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जॉईन करतो. शोल्डर आणि पाठीमागचा भाग जॉईन करून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग सुईचा आणि पुढचा भाग दोन्ही उलटे ठेवून शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. शोल्डर एकदम फिटिंगमध्ये जास्त थोडं दाबटेप द्यायचे आहे, जास्त फिटिंग करायचं कारण शोल्डर निघलं नाही पाहिजे. आणि जे पुढचे साईड पार्ट आहे ते आपण एकदम मध्यभागी जिथं आपलं मध्य असेल तिथं ठेवायचं आणि त्यानंतर आपण फिटिंग करून घेतली आहे. जो मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसारच आपण फिटिंग करून घेतली आहे. जेवढी आपली कमरपट्टी तेवढेच ते कमरपट्टी, जेवढी आपली छाती तेवढी छाती. अशा प्रकारे आपण पूर्ण मेजरमेंट करून ब्लाऊज फिटिंग करून घेतला आहे. तुम्ही अशाच प्रकारे फिटिंग करा, ब्लाऊज कुठे चुकणार नाही. आधी कमरपट्टी घ्यायची आहे, त्याचा निम्मा पार्ट करायचा आहे आणि चॉकने मार्किंग करून जॉईंट जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपली बाही जोडायची आहे. फुगीर बाजू मागच्या बाजूने, खोलकट बाजू पुढच्या बाजूने, असे करून आपली बाही हळूहळू जोडायची आहे. त्यानंतर आपण डबल शिलाई करायची आहे. बाही कधी कधी कमी जास्त होते, त्यामुळे बाही शिवताना 2-3 वेळेस चेक करून बघायचे बाही व्यवस्थित आली आहे की नाही. त्या प्रकारे असं मधोमध ठेवून कपडा मागं पुढं झाला असं ते कट करून घ्यायचा आहे. पण कधी अगोदर तुम्ही प्रॉपर मेजरमेंट करा. एक्स्ट्रा कपडा असं तरच कट करा, नाही तर अन्यथा ब्लाऊज फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं आधी जेव्हा आपण शोल्डरचे जॉईंट जोडून घेतो त्याच्यानंतर आपण फिटिंग करा आणि नंतरच बाही जॉईन करा. अशा प्रकारे बाही पण जोडून झालेली आहे. पाठीमागचा भाग रेडी केलेला आहे. पाठीमागचा भाग डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल आणि अशा प्रकारे फिटिंग पण झाले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आत्तापर्यंत कंटिन्यू केला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. असंच मला सपोर्ट करत राहावा आणि मी असे जास्तीत जास्त
जेवढं शिलाईचं नॉलेज आहे तेवढं देण्याचा प्रयत्न कराल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि मी फिटिंगची या अगोदर ब्लाऊज फिटिंग कशी करायची तर ते पण व्हिडिओ अपलोड केले आहे. तुम्ही एकदा चॅनलला व्हिजिट करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा. बाय बाय एव्हरीवन. थँक